नाही, आता 5:30 वाजलेत. छान आहे. तुला घड्याळ बघायला कळतं? तू पण शिकू शकतेस. कुकू टीव्ही किड्स ऍप डाउनलोड करा और एवरीडे कुछ नया सीखो. आनंद आणि रश्मिकाने आज मंदिरात लग्न केलं. दोघे एकाच फॅक्टरीत काम करत होते आणि त्याच दरम्यान दोघांचे एकमेकांवर प्रेम जडलं. आनंद आणि रश्मिकाच्या लग्नाला फक्त त्यांचे काही ओळखीचे लोक होते. त्यांचं कोणीच सख्खं नव्हतं, कारण दोघं अनाथ होते. सुखी राहा बाळांनो आणि नेहमी आनंदात राहा. जिजाजी, आमच्या मैत्रिणीची काळजी घ्या. हो, नक्कीच करणार. आजपासून ही माझी बायकोची झाली आहे. आज आनंद आणि रश्मिका खूप खुश होते, कारण त्यांच्या आयुष्यातला हा चांगला दिवस होता. आता आपल्याला कोणी अनाथ म्हणणार नाही. आपण दोघे एकमेकांचे कुटुंब आहोत. हो. आनंद आणि रश्मिकाने एक लहानसं घर भाड्याने घेतलं होतं आणि या लहानशा घरात त्या दोघांनी त्यांचा संसार सुरू केला. काही महिन्यांनी रश्मिकाला दिवस गेले. आनंद खूप खुश होता, पण रश्मिका दुखी होती. काय झालं? तू खुश नाहीयेस? आनंदात आहे, पण मी पैशांचा विचार करते. म्हणजे काय? आता आपले खर्च वाढतील ना. शिवाय काही महिन्यांनी मी तुमच्यासोबत फॅक्टरीत काम करायलाही येऊ शकणार नाही. काही हरकत नाही रश्मिका, हा काही महिन्यांचा प्रश्न आहे. आपलं मूल येणार आहे हे खूप मोठी गोष्ट आहे. आपलं कुटुंब वाढत आहे. बहुतेक तुम्ही बरोबर बोलत आहात. आता कोणीतरी आपल्याला मम्मी पप्पा म्हणेल. आता आपण आपल्या मुलाला खूप आनंद देऊया. हो, आणि खूप प्रेमही. दोघे त्यांच्या होणाऱ्या बाळाचा विचार करू लागले. आनंद आणि रश्मिका रोज फॅक्टरीमध्ये सोबत जात असे. आता आनंद त्याच्या बायकोची जास्त काळजी घेत होता. अगं रश्मिका, तू फक्त एकच चपाती खाल्लीस? माझं पोट भरलं. असं कसं चाललं रश्मिका? आता तुझ्या पोटात आणखीन एक जीव वाढतोय की नाही? तुला त्याचाही विचार करावा लागेल. निदान त्याच्यासाठी तरी खा. आनंदने रश्मिकाला कशीबशी आणखी एक पोळी खाऊ घातली. रश्मिका आनंदात होती की आनंद तिची एवढी काळजी घेत होता. आनंद आणि रश्मिका दोघांचा पगार 5-5 हजार होता. एकूण त्यांना 10,000 रुपये मिळत होते. त्यापैकी 4,000 त्यांना शेठला घराचे भाडे द्यावे लागत होते. धन्यवाद. असंच वेळेवर मला माझं भाडं देत जा. तुला तर आधीपासूनच माहिती आहे की मला भाडं मिळायला उशीर झालेला अजिबात सहन होत नाही. काळजी करू नका, तुम्हाला तुमचं भाडं अगदी वेळेवर मिळत जाईल. चांगली गोष्ट आहे. आता मी निघतो. आनंद दर महिन्याला रश्मीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असे. तसं सगळं ठीक आहे, पण रश्मिका थोडी अशक्त आहे. मी ही औषधं लिहून देतो, ती नियमित घेत जा. ठीक आहे. ती चिठ्ठी घेऊन आनंद मेडिकल दुकानात गेला. या सगळ्या औषधांचे 2,000 रुपये होतील. 2,000? आनंद चकित झाला. भलेही औषधं महाग असतील, पण ही रश्मिका आणि माझ्या बाळासाठी गरजेची आहेत. आनंदने त्याने वाचवलेल्या पैशातून 2,000 रुपये दिले आणि मग तो रश्मिकाला घरी घेऊन आला. रश्मीने औषधांच्या किमती पाहिल्या. अरे बापरे, एवढी महाग औषधं! हे घ्यायची काय गरज होती? डॉक्टर म्हणाले की ही तुझ्या आणि बाळाच्या आरोग्यासाठी चांगली आहेत, म्हणून मी घेतली. पण यांच्या किमती किती जास्त आहेत. आता काय करणार, हे घ्यायला तर लागणारच ना. रश्मी काळजीत होती. तिला कळत नव्हतं की पुढे त्यांची आर्थिक स्थिती काय असेल. रश्मीच्या 6वा महिना चालू होता आणि तिने कामावर जाणं बंद केलं होतं. आता त्यांची महिन्याची कमाई फक्त 5,000 होती. आज जेव्हा शेठ भाडं घ्यायला आला. शेठजी, एक विनंती आहे तुम्हाला. आजपर्यंत मी तुम्हाला वेळेवर भाडं दिलं आहे. फक्त या महिन्यात तुम्ही 3,000 घेऊन जा. महिना संपेपर्यंत मी तुम्हाला 1,000 आणून देईन. ठीक आहे, हे पहिल्यांदाच आहे म्हणून ठीक आहे. पण जर पुन्हा असं झालं तर दुसरं घर शोध रे. नाही होणार शेठ. आनंदने शेठला 3,000 रुपये दिले आणि तो निघून गेला. आता तर शेठ निघून गेला, पण पुढे काय होणार? बघतो, मला आणखी एक काम करावं लागेल. आनंद गावात दुसऱ्या कामाचा शोध घेऊ लागला, पण त्याला कोणतंच काम मिळालं नाही. असं करत करत पूर्ण महिना संपला. पुढल्या पगाराच्या दिवशी
त्याला परत 5,000 रुपये मिळाले. हे पाहून आनंद काळजीत होता. आता शेठला पैसे नाही दिले तर आम्हाला घरातून काढून टाकेल. आनंद निराश झाला. त्याने विचार केला नव्हता की त्याच्यावर कधी अशी वेळ येईल. मला वाटलं होतं की मी रश्मिकाची व्यवस्थित काळजी घेईन, पण मी तर त्या लायकच नाहीये की तिच्या डोक्यावर छप्पर बांधू शकेन. तो हाच विचार करत चालला होता. जर हे पैसे शेठला दिले, पुढल्या महिन्याचे भाडे म्हणून दिले, तर आम्ही खाणार काय आणि रश्मिकाच्या औषधांचं काय होणार? आनंद चालता चालता एका विहिरीजवळ आला. ही विहीर खूप जुनी होती. इथे कोणीच गावकरी येत नसत. सगळे सांगायचे की या विहिरीत भूत आहे. आनंद विहिरीत डोकावून पाहू लागला. त्या विहिरीत नेहमीच कमी पाणी असे. आनंदचे लक्ष विहिरीच्या भिंतीवर बनलेल्या पायऱ्यांकडे गेले. या पायऱ्या कुठे जात आहेत? आनंद त्या पायऱ्यांवरून चालू लागला. तो हळूहळू विहिरीच्या आत जाऊ लागला आणि थोड्याच अंतरावर त्याला एक दार दिसलं. विहिरीत दार? आनंदने दार उघडलं तर त्याला आश्चर्य वाटलं. दाराच्या आत एक खोली होती. ही खोली एखाद्या राजमहालाच्या खोलीसारखी होती. त्या खोलीत सगळ्या सुविधा होत्या. खोलीतला प्रकाश पाहून आनंद आश्चर्यचकित झाला. तो आत गेला आणि प्रत्येक गोष्ट नीट पाहू लागला. या घरात चूल होती, पलंग होता आणि आवश्यक त्या सगळ्या गोष्टी होत्या. आनंद आनंदात घरी परतला. शेठ त्याच्या घरीच होता. शेठजी, घ्या तुमचे मागच्या महिन्याचे उरलेले 1,000 रुपये आणि या महिन्याचे भाडे सुद्धा. आम्ही आजच तुमचे घर खाली करत आहोत. जशी तुझी इच्छा. शेठ पैसे घेऊन गेला आणि मग रश्मीने आनंदला विचारलं, आपण कुठे चाललो आहोत? आपल्या राजमहालामध्ये. आनंदने त्यांच्या गरजेनुसार सर्व गोष्टी घेतल्या आणि मग तो रश्मिकाला घेऊन विहिरीजवळ आला. इथे कोणता राजमहाल आहे? राजमहल विहिरीच्या आतमध्ये आहे. आत? या पायऱ्या तुला थेट राजमहालात घेऊन जातील. आनंद आणि रश्मिका त्या पायऱ्यांनी खालच्या खोलीपर्यंत पोहोचले आणि ते पाहून रश्मीलाही खूप आश्चर्य वाटलं. पाहिलंस ना आपला राजमहाल? हो. आणि आता आपल्याला भाड्याची काहीच काळजी नाही. देवाने आपल्याला बिन भाड्याचं घर दिलं. घर नाही, विहिरीत घर. त्या दिवसापासून रश्मी आणि आनंद त्या विहिरीत राहू लागले. आता आनंद त्याचा जास्तीत जास्त पगार वाचवू लागला. त्यामुळे रश्मीची डिलिव्हरी व्यवस्थित झाली आणि तिने एका गोड मुलाला जन्म दिला. आनंद आणि रश्मीचं आयुष्य आनंदाने भरून गेलं आणि मग आनंद त्याच्या पूर्ण कुटुंबासोबत विहिरीतल्या घरातच राहू लागला.